नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी बोरिवली आर मध्य विभाग या ठिकाणी महात्मा फुले नगर झोपडपट्टी गोराई खाडी बोरिवली पश्चिम या ठिकाणची जी झोपडपट्टी होती ती गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या रोड लगतची झोपडपट्टी होती. ती झोपडपट्टी बीएमसी यांनी जी निष्कासन केली होती त्यामध्ये फक्त 106 लोकांना घरं देण्यात आली होती. त्या ठिकाणचं NX2 हे 256 लोकांचं होतं, पण अधिकाऱ्यांनी बाकीच्या लोकांना बेघर केलं. म्हणून त्या ठिकाणी आपण मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या उपायुक्त कापसे मॅडम यांच्या कार्यालयावर आपण धडक मोर्चा काढला. त्या मोर्चाच्या अनुषंगाने स्थानिक खासदार माननीय गोपाळजी शेट्टी साहेब यांनी स्वतः मध्यस्थी करून त्या ठिकाणी राहिलेल्या लोकांचं पुनर्वसन हे इथेच झालं पाहिजे. जी लोक अपात्र आहेत त्या लोकांना पात्रता करून त्या ठिकाणी तिथेच घर दिलं पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणचे खासदार माननीय गोपाळ शेट्टी साहेब यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षानंतर आता ते आंदोलन करून आम्हाला 1 ते 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्षानंतर त्या 91 लोकांना परत बीएमसीच्या मार्फत बोरिवली या ठिकाणी घरं देण्यात आली. मी समस्त नागरिकांच्या वतीने आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब व माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अजितदादा रावराणे साहेब यांचं देखील मनापासून आभार मानतो की आपण केलेले सहकार्य त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं. गोपाळ शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः येऊन कापसे मॅडमकडे बैठक लावली. बैठकीमध्ये ज्या लोकांना अपात्र केलेलं आहे, ज्या लोकांना घरं दिली नाहीत, त्या लोकांची परत हेरिंग लावून त्या लोकांना पात्रता करून दिली. त्याबद्दल मी खरोखर गोपाळ शेट्टी साहेब यांचा आभार मानतो आणि माझ्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे देखील आभार. स्थानिक लोकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल मी समस्त रहिवाशांच्या वतीने बीएमसी व स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी साहेब व आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अजितदादा रावराणे साहेब यांचा मी आभार मानतो की आपण केलेल्या सहकार्यामुळे त्या गरिबांना न्याय मिळाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.